आमच्या मागण्या बऱ्याचशा आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे, डॉक्टर रेखा कैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। ही चिल्लर, कारण की आता मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे, त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेणे देणं नाही, त्यामुळे ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आता तरी हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत, हे भीक मागून स्वीकारा, कारण की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जनतेची सेवा करायची नाही, तर तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे, त्यामुळे ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी कैसास असतील, गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं, हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे, ह्या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची, महाराष्ट्र शासनाची आहे। तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती, ती जमीन परत घ्यावी, अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावे। एक आहे ज्या देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परत सवलत दिली आहे, त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाची जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही। एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पुणे महानगरपालिकेला चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे, आमचं नाव मंगेशकर आहे, तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा, आणि शासनामध्ये यांना धाक दाखवण्याची धमक नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे।